जगाला जड आणि सूक्ष्म अशी दोन अंगे असतात. जगाचे जड अंग दृश्य असून अपूर्ण असते, तर जगाचे सूक्ष्म अंग अदृश्य असून पूर्ण व चैतन्यमय असते. या चैतन्यमय अंगाला ईश्वर म्हणतात. ईश्वर प्रत्येक वस्तूच्या व प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी राहतो. बघा, प्रत्येक वस्तू म्हणजे आता काय पण, हा पेन जरी असला तरी यात ईश्वर आहे, कारण चैतन्य आहेच आहे ना यात. त्यामुळे ईश्वर यातही आहे. प्रत्येक वस्तूच्या व प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असते. या चैतन्यमय अंगाला ईश्वर म्हणतात. प्रत्येक वस्तूच्या व प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी ईश्वर राहतो. त्याच्या सत्तेने जगातील सर्व घटना घडून येतात. त्यामुळे या जगात आपल्या वाट्यास येणारे सुखदुःखाचे प्रसंग ईश्वराच्या इच्छेने घडत असतात. ईश्वराची इच्छा जेव्हा दृश्य जगामध्ये अनुभवास येते, त्यावेळी एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला ती निमित्त म्हणून पुढे करत असते. म्हणून प्रपंचामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती आपले नुकसान करण्यास उद्युक्त होते किंवा आपल्याला त्रास देण्यास पुढे सरसावते, तेव्हा व्यवहारास योग्य असणाऱ्या मार्गांनी तिचा प्रतिकार करावा. पण प्रतिकार करीत असताना त्या व्यक्तीविषयी द्वेष किंवा मत्सर आपल्या मनामध्ये येऊ न देण्याचा प्रयत्न करावा. दुसरी गोष्ट अशी की ईश्वराला जगाची काळजी आहे. तो स्वतः आनंदमय आहे. जगातील प्रत्येक माणसाने आनंदमय बनावे अशी त्याची इच्छा आहे. म्हणून तो जे जे घडवून आणतो ते आपणाला आनंदाकडे नेणारे असते. भले सुरुवातीला काही वाटू देत, पण ते शेवटी आनंदाकडेच नेणारे असते. प्रसंग सुखाचा असो की दुःखाचा असो, त्यामध्ये ईश्वराचा हात असल्यामुळे तो आपल्या कल्याणाचाच असणार अशी वृत्ती बनविणे हे अध्यात्म विद्येचे रहस्य आहे. अशी वृत्ती बनवायची. बघा, जे काय आपल्या आयुष्यात चाललंय ना, त्याची इच्छा, त्याची कृपा आपल्या कल्याणासाठीच आहे. आपल्या कल्याणासाठीच आहे. सुंदर वाक्य आहे. अध्यात्मविद्येचे रस. शिवाय सर्व जगावर ईश्वराची सत्ता आहे, हे जर खरे, तर त्या जगात वावरणाऱ्या सर्व जीवांवर त्याचीच मालकी आहे, यात शंका नाही. म्हणून आपले शरीर, मन आणि संपत्ती ईश्वराच्या मालकीची आहेत, याची जाणीव ठेवून जीवनात येणाऱ्या सुखदुःखांच्या प्रसंगांना आनंदाने तोंड देणे हीच त्यागाने भोगण्याची कला आहे. किती सोपं आहे ना म्हणायला. आनंदाने तोंड देणे हे प्रयत्नपूर्वकच करावं लागतं. आणि केव्हा जमतंय आनंदानं तोंड देणं? केव्हा जमतं? जेव्हा आपल्याला व्हायब्रेशन काय क्रिएट करतं, आपला विचार काय क्रिएट करतं, आपल्याला ही शृंखला कशी तोडणे गरजेचं आहे, कट कट कट, हे कळतं, तेव्हाच आपण आनंदाने तोंड देऊ लागतो. हीच त्यागाने भोगण्याची कला आहे. साक्षीभाव नाही हो मॅडम, थोडस कन्फ्युजन होतं. साक्षीभाव कसं असेल? आपलं विहंगमचं तत्व, जे हवं आहे त्या भूमिकेत हे करा. मला घर नाही आत्ताचं उदाहरण एक होता ना, तुम्ही आयुष्य बदलाच्या ह्याला, मग त्या मॅडमनी लगेच आता आपण तो अनुभव टाकला आणि मी लगेच म्हंटल, तर मग आलो की हो गणेश ह्याला चतुर्थीलाच झाला फ्लॅट बुक. आपल्याला कधी सांगणार? मॅडम नसतील बघा इथे, नसतात त्या. पण जे जे शिकवलं ते ते केलं त्यांनी, पूनम मॅडमनी. आणि फ्लॅट बुक झाला गणेश चतुर्थीला, 2, 3, 4 ऑगस्टला पिरामिडला. मिस्टर मिसेस रडत होत्या, घर नाही, एवढे वर्ष झाले माझ्या आयुष्यात मला घर नाही आलं, सतत माझं बॅक हे कर्ज, हे ते काय काय होत्या व्यथा. 2, 3 ऑगस्ट किती दिवस झाले? महिना तरी झाला का? आज परिस्थिती विचारा. केवढे पैसे घरात येऊ लागले, कधी नाही बघितले तेवढे, लाखोंमध्ये घर बुक झालं. ऑर्डर्स मिळाल्या बिझनेसमध्ये, नको त्या ऑर्डर्स, म्हणजे अजून जो बिझनेस चालू आहे त्याच्याही व्यतिरिक्त मोठ्या मोठ्या ऑर्डर्स आल्या. मिस्टर मिसेस 2 जण होतात ना तुम्ही सगळेजण त्यांच्यावर. फर्स्ट टाइम जॉईन झालेले विहंगमला मागच्या महिन्यात. काय आज परिस्थिती आली, कशामुळे आली?
की निसर्गात काय सोडायचंय, म्हणजे ही काही तटस्थता झाली का? साक्षीभाव झाला का नूतन मॅडम? मी काय सांगितलं आता तुम्हाला? थोडं कन्फ्युजन होतं, कारण परवाच्या ह्याच्यात सुद्धा कन्फ्युजन झालं होतं. लक्षात घ्या, आपण काय करतोय? आपण साक्षी भावाच्या आधी एक स्टेप घेतलीये. आपल्याला जी हवी आहे ती भावाची स्टेप घेतली. कट 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 द चेन ही महत्वाची स्टेप आपण घेतोय. त्याच्या विरुद्ध विचार करतोय. साक्षी भावानी नाही बघत ते आपण. साक्षी भाव हा तर अजून हायर लेवलचा आहे. पण ती लगेच स्टेप येणार आहे का आपल्याला? भोगवूनच येणार. आपल्याला सगळं मिळायला लागलं की मग काही किंमत नाही राहत ना. नाहीतर त्या दुखलेल्या ह्याच्या अवस्थेत कसं आपण साक्षी भावने लगेच राहू शकतो? म्हणून ती सांगते मी समजून की आपण हे केव्हा आनंदाने काढू शकतो दुःख, तर आपल्याला जेव्हा कळलं की आता हे दुःखद विचार मला तोडायचे आहेत, मला आनंदात राहायचं आहे. मग ज्या वेळेला त्यांना कॉन्शियसली शब्द बदलायला लावले, घर नाही घर नाही हे काय म्हणता हो तुम्ही? फील करा ना, घर आले उत्तम. आणि जसं मला परवा सांगत होत्या, जसं बघितलं तसंच बुक. म्हणजे बुक नाही म्हटल्या परवा, फक्त जसं बघितलं तसंच होतं. आज मला त्या ग्रुपवर कळते बुक झालं. आणि सुवर्ण मॅडमनी काय शब्द तोडले, मला लगेच सुवर्ण मॅडम बद्दल आठवण आली. सांगते मुद्दाम सगळ्यांना, लक्षात घ्या. त्या मला म्हणतात त्यांच्यातही बदल व्हायला लागले. त्या तर जॉब करून कित्येक 2-2.5 तास प्रवास करतायत सकाळ संध्याकाळ. धन्य माऊलीचे. तुम्ही एकदा सांगा हो, तुम्ही काय करताय ते. सकाळी किती वाजता उठतात, स्वयंपाक काय करतात, डबा काय करतात, 2-2.5 तास प्रवास काय करतात, कोर्टाच्या याला ड्युटीला काय जातात गव्हर्नमेंट, परत 2-2.5 तास प्रवास काय करतात, सगळे आपले टेक्निक गाडीत बसून करतात. आणि कविता करतात. आजही त्यांनी कविता पाठवली. सकाळी सकाळीच 2 कविता पाठवल्यात. काहीतरी व्हॉइस क्लिपनी. मला बरोबर आहे का सांगा म्हणतात. त्यांचं सांगते. त्या मला म्हणतात मॅडम, हे होतंय. 1 तास गप्पा मारल्या आम्ही. आणि मग आता माझ्या मुलाला छोटस का होईना, मला त्याचं सर्व हे काय बरं, स्वतःच्या ह्याच्यासाठी हे घ्यायची जागा छोटीशी का होईना. आता पूनम मॅडमचं ऐकल्यावर मी म्हटलं किती, म्हणजे त्यावेळेला सुद्धा मला खटकत होतं. पण मी कशा किती वेळा तरी त्यांना काही गोष्टी तोडायलाच सांगितल्या. म्हटलं बोलूच नका माझ्याशी, बोलूच नका. आपण काय नेचर मध्ये सोडतो, म्हणजे वाईट नाही वाटून घ्यायचं, यातनं शिकायचंच आहे ना आपल्याला. मॅडम मला छोटीशी का होईना मुलाच्या बिझनेसला जागा हवी, छोटीशी का होईना. का नेचरला असं आपण सोडावं? नाही सोडायचं. मॅडम मला सुंदरशी माझ्या मुलासाठी सुयोग्य जागा हवी आहे. असे शब्दप्रयोग वापरेल जाणीवपूर्वक. म्हणजे मला इथे काय सांगायचंय, लगेच नाही आपण बदलत. कळलं ना तुम्हाला आता? त्या दिवशी मी बंद करा बंद करा म्हणत होते, पण हे आज पूनम मॅडमनी बुक झालं सांगितल्यावर मी म्हटलं बापरे. म्हणजे मी इतक्या तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली असते बघा. आणि मग काही वेळेला जे माझे व्हायब्रेशन आणि माझी ऊर्जा असते ना तुमच्या संकल्पावर, ती लागत नाही. मग अशी जर तुम्ही अनुभव सांगायला वेळ केला ना, मग ती लागत नाही. त्यामुळे थडकते. अजून एक आहे सांगायचंय मला तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही ओळखाल कोणाबद्दल बोलतीये ते. आज या पूनम मॅडमचं एवढं झालं. एक आपल्या साधिका आहेत, कोट्यवधी रुपये अडकलेले होते. खूप खूप काउन्सिलिंग करून झालं मिस्टर मिसेसला. सांगत होते सगळं करते सगळं करते, आता गायब झालेत बघा, येत नाहीत. आणि कोर्सला येणार होते आणि तिथे मला रडवलं त्यांनी. माहितीये काही लोकांना कोणाबद्दल मी रडली येते, की नाही येणार म्हणून सांगितलं पण नाही. माझा सगळा स्वयंपाक मी करते मोजून मोजून. त्या दिवशी केला होता एखाद्या दिवशी. मोजून मोजून वांगी करते, मोजून मोजून काय. आणि नाही तर नाही, बाईने सांगितलं मी येणार नाही शेवटपर्यंत. कोणीतरी मला निरोप दिला. किती मला वाईट वाटलं असेल, किती वाईट वाटलं असेल. आणि फोन केल्यावर उद्या येणारे उद्या येणारे, दुसरा दिवसही तसाच घालवला. आणि जे की मला माहिती होतं या पोचणार नाहीयेत, तरी सुद्धा मला खेळवत, म्हणजे कुठंतरी वाटतं ना. आणि शेवटी तसं केलं, रडवलं ते रडवलं. आणि सारखं सारखं फोन करून हलवत होते. प्रत्येक वेळेला मला यायचं, प्रत्येक वेळेला नाव मला यायचंय मला यायचंय, प्रत्येक वेळेला मागं जायचं यायचंच नाही. 3 वेळा असं झालं. चौथ्यांदा सुद्धा रागवले. परवा मला परत नाही दिसत म्हणून मी परवा परत फोन केला.
मला म्हणे सगळं तर मी म्हटलं काम झालं का, मला कदाचित वाटलं काम झालं असेल म्हणून विसर पडलं असेल, होतं ना असं, काम झाल्यावरही विसर पडतो ना. तर नाही म्हणे मी सगळं करते पण होतच नाही. आता सगळं कुठं करते, तुम्हाला यायला सांगते कोर्स करा, पिरामिडला या, तुम्ही पिरामिडला साधं पोहोचू शकत नाही. जास्त पण काही लांब नाही, जवळ तर आहे 2-3 तासाच्या वर. मग आज त्यांची ही आठवण झाली की कसे मला साधक भेटतात काही काही. 2 वर्ष सिन्सिअरली कष्ट घेतले आणि मला म्हणतात मी सगळं केलं सगळं केलं काहीच होत नाहीये. मग हे का नाही केलं, करून का नाही बघितलं, पुढं पुढं गेलं होतं काम, लक्षात घ्या. काम पुढं पुढं गेलं होतं. आणि मग तिथे एवढा, मला सांगायचं म्हणजे माझे जर व्हायब्रेशन बिघडले ना, मग ते नाही जात तुमची कामं पुढं. माझ्या हातात ते नाहीये, मी किती जरी, मी शेवटी माणूसच आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर कामं पुढं गेलेली सांगितली नाही योग्य वेळेला तर तुमचं पुढं जाणार नाही. हा विधिलिखित नियम आपला ज्ञानाच्या बाबतीतला आहे. आणि माझी ऊर्जा त्याच्यावर काम करते किंवा करत नाही किंवा बिघडवते सुद्धा, हे लक्षात घ्यायचं आहे. तर बरेच साधक असे शेवटी घोटाळा करतात, पूर्णत्वास जात नाही. या मॅडमनी सुद्धा आज, ते पण त्या यांच्या मॅडमचं निघाल्यावर, कोणाचं, आपल्या त्या मुलीचं आल्यावर त्यांनी ते टाकलेलं आहे. आणि पिरामिडला सुद्धा खूप काही झालं होतं, तिथेही म्हणे मी नंतर सांगते. असं करू नका तुम्ही, नंतर सांगते वगैरे काही करू नका. पहिल्यांदा सगळं सोडून इथे व्यक्त व्हा. तुम्हाला 1% तरी इथनं ऊर्जा मिळाली आहे का, नाही. भलं सगळं काही ह्याच्यामुळेच घडलंय असं नाही, सगळं तुम्ही करतामुळं घडतंय ना. तुम्हीच जर विचार बदलले नाही तर काहीच घडणार नाहीये. त्यामुळे इथलं महत्व कमी आहे, तुमचं जास्त आहे. पण ते पण अनुभवात सांगितलं पाहिजे ना, मी काय करतेय, मी किती वेळा करतेय ते टेक्निक. यामुळे दुसऱ्यांना धक्का, हेच सगळ्यात महत्वाचं आहे सांगणं म्हणजे. कारण बाकीचे नुसते तिथे आळसाबत पडलेत, 2दा नाही तर 3दा हृदय मेडिटेशन करतात आणि व्हिडिओ तर लावून एकदाही व्हिज्युअलायझेशन करत नाही. काय होणार आहे. आणि आम्ही व्हिज्युअलायझेशन करतो, व्हिडिओ बघितला का, नाही आम्ही असंच बघतो. तुम्ही काय त्याच्यातले प्रॅक्टिस सराव करणारे तज्ञ झालात का, प्रॅक्टिसर झालात. अहो त्या फ्रिक्वेन्सीला जा ना व्हिडिओ लावून. तो व्हिडिओ लावण्याची गरज आहे ना, त्याच्यात सगळं सायन्स कोंबलंय ना, चित्रांचं सायन्स कोंबलंय, आकडे उलटे गणण्याचं कोंबलंय, व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी जोडल्यात, इमॅजिनेशन ब्रेनचा कप्पा वापरलाय. हे काय तुम्ही तुमचं तुमचं करताना येतं का तुम्हाला. पण एकदा सुद्धा व्हिडिओ बघत नाहीत. आता तुम्हाला मी शेवटी आज त्या ग्रुपवर टाकलं, सगळे तुम्ही आळशी आणि स्लो आहात, स्लो. मग त्या मॅडम म्हणतात माझं हे झालं. मग या गोष्टी लक्षात घ्या. तर हे मी आता का बडबडतीये, इथे आलंय उत्तर, हे जे आलंय ते एक्सप्लेन करतेय, उगच नाही बोलते. शिवाय सर्व जगावर ईश्वराची सत्ता आहे हे जर खरे, तर त्या जगात वावरणाऱ्या सर्व जीवावर त्याचीच मालकी आहे यात शंका नाही. म्हणून आपले शरीर मन संपत्ती ईश्वराच्या मालकीचे आहेत याची जाणीव ठेवून जीवनात येणाऱ्या सुखदुःखाच्या प्रसंगांना आनंदाने तोंड देणे, हे समजवतीये. आनंदाने तोंड देणं म्हणजे इतकं सोपं आहे का. दुःख आहे, माझं शरीर दुखतंय, पेन्स आल्यात, माझा पैसा नाही, मला घर नाही, माझा नवरा नीट वागत नाही, माझे मुलं मला त्रास देतात, मी कशी सुखाने राहिले, इतकं सोपं आहे का इथे म्हटलंय तरी. ते मी एक्सप्लेन करते. मग केव्हा सोपं होतं हे, की आपल्याला कळतं आपण दुःख आपणच ओढवलंय. माझ्या विचारांनी माझ्या नवऱ्याला खतपाणी घातलंय, माझ्या विचारांनी माझा पैसा थोपून धरलाय. मी जे सारखं म्हणतेय घर नाही किंवा काय व्हॉट एव्हर, हे एक्झाम्पल द्यायला, कोणाचं पर्सनल नसतं, हे लक्षात घ्या. मी जे काय म्हणतेय, मला रिलेशनशिप नाही, मला चांगलं शरीर यष्टी नाही, शारीरिक रूप नाही, समजा व्हॉट एव्हर, काही नाही, केस नाही, कोणाचे दुःख काय असतील माहिती नाही. तर हे जेव्हा आपण म्हणतो तर आपण तीच 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 ऊर्जा देतो. मग हे केव्हा आनंदाने भोगायला लागतो, आपल्याला कळतं छान चेहरा हवाय ना, मग म्हणायचं किती सुंदर चेहरा, किती सुंदर चेहरा, मी किती आवडते सर्वांना, असं म्हणायचं. मग आपोआप ते दिसायला लागतं रूप तसं. हे सांगितलंय तुम्हाला. मग हे मी एक्सप्लेन करते. मग हेच आपलं आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक आहे. घर आहे, घर आहे, सुंदर आहे, मुलाची सुंदर जागा झाली, मुलाची ऑफिस रूम मस्त मिळाली, सेलिब्रेशन करते. मग त्यांना एक्सप्लेन केलं मी. पण त्याच्यामध्ये हे काढून टाकलं,
प्रत्येक वाक्य लक्षात ठेवायचे आपण निसर्गात. मला सांगताना ठीक आहे, मला ते सांगितलं पाहिजे, पण मला सांगताना छोटीशी जागा पाहिजे ना असं म्हणू नका. ते तुम्ही मस्तच म्हणा, योग्यच म्हणा, छानच म्हणा, होणार, लगेच होणार. सुपर फास्ट स्पीडनी होणार. लिमिटेशन काहीच नाहीत या टेक्निक्सला. फक्त ग्रुपसाठी सगळ्या ग्रुपनी करायला हवे किंवा मेजॉरिटी ग्रुपनी. इंडिव्हिज्युअल असेल, आता ते नवरा बायको आलते म्हणून लवकर फरक पडला. सगळं करतात म्हणून पडला, नाही केलं तर काय होणार आहे. तर या गोष्टी इथे, वाक्य सोपं आहे, पण आपल्याला काही समजून घेतलं तर आपल्याला कॉन्शियस, मला इथे सांगायचा महत्वाचा मुद्दा, टप्प्याटप्प्याने आपल्या सवयी बदलतात. माझ्या सुद्धा अजून सवयी बदलल्या नाहीयेत, कॉन्शियसली मी बदलतीये. तुम्हाला सांगून माझ्या डोक्यावर बंबार्डिंग करतेय. कारण शिकवणं म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची सगळ्यात चांगली मेथड आहे. 90% ज्ञान ग्रहण करण्याची मेथड म्हणजे दुसऱ्यांना शिकवणं, दुसऱ्यांना सांगणं. म्हणून मी करून 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 माझ्यावर बंबार्डिंग असते. तर आपल्याला कॉन्शियसली टप्प्याटप्प्याने बदलायचे. त्यामुळे तुम्हाला रागवले पाहिजेच मी, तुम्ही डिले केला अनुभवाला तर. दुसऱ्यांना सांगायला पहिल्यांदा इथे सांगत चला, 1% तरी इथला परिणाम आहे म्हणून इथे सांगायचं. इथल्या आता त्या मॅडमने सुद्धा सकाळी वेगळ्या गोष्टीसाठी फोन केला, मग मुलीचं सांगितलं. मी म्हटलं अनुभव टाका ना. म्हणे हे पण टाकायचं का? अहो म्हटलं हे तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. छोट्या मुलीला तुम्ही संस्कार देताय, आपल्यापेक्षा मुलांना ही सवय लावणं किती महत्वाचं आहे. 4 वर्षाची मुलगी आज हे करते तुमचं बघून बघून, तुम्ही तिला का नाही शिकवलं? शिकवायचं जवळ बसवून. छोटीच मुलं ऐकतात, मोठी मुलं ऐकत नाहीत 8वी नंतरची. या छोट्याच मुलांना जवळ घेऊन मुद्दाम मोठ्या मोठ्याने व्हिडिओ लावून करायचे. मी सांगितलंय या आत्ताच्या लोकांना, मुद्दाम मोठ्याने आवाज करा, मुलांना जाईल असं. एकत्र येऊन करा ते व्हिज्युअलायझेशन, हृदय मेडिटेशन. या संस्काराच्या शिवाय काय अजून व्हॅल्युएबल असणार आहे? हे 3 जे टेक्निक्स आहेत आपले, एकदम प्रत्येक क्षणाला लागणारे आहेत. तर हे कॉन्शियसली हळूहळू हळूहळू बदलतं. तर तिने ते बघून बघूनच केलेलं आहे, लक्षात घ्या. आपण हृदय मोठ्याने करायला लावलं. आपली छोटी मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, आपण म्हणत बसलो मला छान मिळालं, छान मिळालं. तो म्हणेल मोठा मुलगा, काय गं करतेस तू हे? अरे हे टेक्निक करतेय मी, हृदयाचं मॅग्नेटिक फील्ड वाढवायचं. आणि मिळाल्यावर म्हणायचं बघ मला कसं मिळालं, तू पण असं करू शकतोस, असं म्हणून सोडून द्यायचं. कर नाही म्हणायचं. कर म्हटलं तर नाही करत, कोणी नाही करत. ऍक्च्युअली आपल्याला मिळतंय म्हटल्यावर सुद्धा कोणी करत नाही, कारण आळशी पण असतो ना. सगळे कसे करतील बरं? आळस आहेच आहे. तर म्हणून आनंदाने तोंडेने हीच त्यागाने भोगण्याची कला आहे. आणि मग हे मिळवायला लागलं, मग मिळायला लागलं की मग नूतन मॅडम म्हणतात तस. मग आता बाबा मला नकोच आहे, जशी माझी स्टेज, मी काय मागत नाही फारस, जे होईल ते होईल. नाहीतर हे जर काही याला आता शिक्षकांचं ट्रेनिंग म्हणा किंवा तुमचे नंबर येणं, याला जर मी टेक्निक लावलं तर खूप वाढत जाईल. सुसट वेगाने धावू लागेल, पण मी नाही वापरत. मी त्याच्यावर सोडून देते, ज्यांना यायचे त्यांना येऊ देत. काय हार्डली 1-2 व्यक्ती मला वाटतात की नाव आलेलं नाही तर मी चाच पडते. पण अशा माझ्या लक्षात आलं, मी त्यांना हलवून सुद्धा नंतर ते ढिल्याच पडतात. म्हणजे त्यांचं नसतंच, योगच नसतात, असं असतं. तर त्यामुळं मी हे टेक्निक आपल्या इथे अजिबात लावत नाही, क्वचित लावत. आता परवा तो समाजाचा कार्यक्रम झाला, त्याला मी लावलं होतं बरं का. कार्यक्रम सुंदर झाला, कारण माझ्या दृष्टीने पहिलाच होता तसला काही कार्यक्रम. भाषण ठेवा, हे ठेवा, आपण काय करतो का? आपण काही करत नाही, आदर सत्कार काही करत नाही. आपल्या त्या टीचर्स डेला सुद्धा त्या सुषमा मॅडम मुळे सगळं सागर संगीत झालं, बाय चान्स सागर संगीत झालं. किती सुंदर झालं, प्लॅन करूनही असं झालं नसतं गुरुपौर्णिमेला. तर ठीक आहे ईश्वर आहे ना करून घेणारा. तुम्हाला काय लागतंय ते सांगणारा, तुम्ही आणता बरोबर ते. काही याला मी आणू नका म्हणते तरी आणता. तर हे सगळं
दुसरी स्टेप, पुढची स्टेप तटस्थता. जे होईल ते होईल, जसं होईल तसं होईल. किंवा झाल्यावर चला हे माझं तटस्थतेने मला भोगायचं आहे आता. आपल्याला बदलायची क्षमता नाही ना, कारण प्रत्येक वेळेला कुठं बसायचं आणि सारखं ते हृदय मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन करायचं. त्याचा पण कंटाळा येतो. कुठं कुठं लावायचं, किती किती वेळा लावायचं. जाऊ दे मग, तटस्थता सगळ्यात सोपी ना. ही तर ऑलवेज सुखच देणारी आहे. तटस्थता. जे होईल ते होईल. काही नको मला. आहे घर छान आहे. सुखी आहे. नाव मोमेंट. आणि हे नाव मोमेंट साठी तो ओशोचं आता सिक्रेट आणलेलं आहे. तुम्ही वाचा ते पानं जी टाकली ते. फार छान कोट्स आहे त्याच्या. हिअर अँड नाव मोमेंट मध्ये राहायला शिकायचे आता. त्याच्याही पुढची स्टेप. तटस्थताही जाऊ दे, त्याच्याही पुढची हायर स्टेप म्हणजे आत्ताचा क्षण बघायचा. बस. ठीक आहे चला. मग हळूहळू एक एक पायरी आपण चढत चाललोय ना. सामान्य माणसांना अनेक वासना असतात. प्रथम आपल्या वासना ईश्वराला आणि नीती धर्माला धरून आहेत की नाहीत हे शोधून पाहावे. ज्या वासना तशा नसतील त्यांना विवेकाने दूर सारावे. पण ज्या तशा असतील त्या तृप्त करण्यासाठी व्यवहारामध्ये नीतीच्या मार्गाने आटोकाट प्रयत्न करावा. असा प्रयत्न केल्यानंतर मात्र जे घडेल ती ईश्वराची इच्छा समजून शांत मनाने यशापयशाला तोंड द्यावे. जीवनात येणारे प्रसंग ईश्वराच्या इच्छेने येतात आणि त्यात आपल्या कल्याणाची व्यवस्था असते अशी खरोखर जाणीव ठेवली तर प्रत्यक्ष प्रसंग भोगत असताना शांती डळणार नाही. मनाची शांती किंवा मनाचे समाधान न बिघडता भोग भोगणे म्हणजे तो भोगून न भोगण्यासारखेच होय. किती छान वाक्य आहे बघा. मनाची शांती किंवा मनाचे समाधान न बिघडता भोग भोगणे म्हणजे तो भोगून न भोगण्यासारखेच होय. मला सांगेल का कोणी असं का वाक्य म्हटलंय? तो भोगून न भोगण्यासारखेच होय. हे सांगा बरं कोणाला कळणार अर्थ. मॅडम अतिशय मी सांगू सुंदर. का? हा सांगा. म्हणजे त्याची तीव्रताच जाणवत नाही त्यावेळेस आपल्याला, की ते भोगायचं आहे की. त्याचा त्रासच तीव्रता जाण. कशी, तीव्रता कशी नाही जाणवणार? भोगायचं आहे ना. भोगताना तर भोगला म्हटल्यावर पण तीव्रता भोगताना असणार. तो म्हणजे ते होतच न नाही तेवढं, म्हणजे भोगण्यासारखे, तीव्रता कमी हा वगैरे काही नाही, न भोगण्यासारखे. म्हणजे भोगून सुद्धा तुम्ही निरंकार राहिलं पाहिजे, की विचार केले तर की तटस्थ राहणे. अडकून नाही पडलं पाहिजे. तटस्थ राहणे तर ते म्हटलंच आहे की, म्हणजेच भोग भोगून न भोगण्यासारखे आहे. असं असं का म्हटलंय? म्हणजे न तुम्ही मानसिक भोगण्यासारखे पण का म्हटलंय? ते मानसिक सांगू पण मी तयार राहा की मी भोगलाच हा नाही, सांगा. काही फरक नाही पडत. जरा मॅम म्यूट करा, आवाज ज्यांचा येतोय त्यांनी. हा गुरुचरित्राच्या अन्वयार्थाशी जर तुम्ही कनेक्ट केलं, हे भोगून न भोगण्यासारखं ही कन्सेप्ट, तर त्याच्यामध्ये असं आहे की त्या गुरुचरित्रामध्ये ते सांगितलंय की ज्ञान घेऊन मग ते विज्ञान, म्हणजे आधी ज्ञान घ्यायचं, इम्प्लिमेंटेशन करायचं. इम्प्लिमेंटेशन करत असताना तुमच्यामध्ये श्रद्धा पाहिजे आणि भक्ती पाहिजे. कारण सुरुवातीला द्वैतातनं भक्ती करत करत शेवटी अद्वैताला पोचायचंय की तू आणि मी एक. तर हे करत असताना जेव्हा तुम्ही भोग भोगत असता आणि ते भोग भोगत असताना तुमच्या कुठल्याही इष्ट, म्हणजे द्वैतामध्येच आहे आपण अजून, आता आपण हळूहळू अद्वैतकडे जाण्याचे प्रयत्न चालू आहेत. तर त्या द्वैतावर तुमची जर श्रद्धा आणि भक्ती असेल तर तुम्ही जे भोग भोगताय ना मॅडम, ते भोग भोगताना सुद्धा त्या भोगांची, म्हणजे ते भोग भोगतोय किंवा एखादं दुःख आपल्याला आहे, पण ते दुःखाची तीव्रता तेवढी जाणवत नाही. आणि ते त्या त्या तीव्रता ह्याच्यातनं आपण ते जाणवत बाहेर नाही. पडतो. हा. आणि तीव्रता त्यातनं तुम्ही मग ते भोग भोगून संपवून नंतर तुम्ही त्यातनं पुढे बाहेर पडता. असं थोडंसं म्हणजे गुरुचरित्राशी नाही, रिलेटेड मला असं समजलं. तुम्ही बोलताय ते सुषमा मॅडम सारखंच बोलताय. ते बरोबर आहे की ज्या वेळेला आपण भक्ती करतो, इष्टावर श्रद्धा ठेवतो, त्यावेळेला आपल्याला जर नांगराचे सल मातीला जसे होतात त्यापेक्षा सुईने टोचल्यासारखं होणार, एवढाच फरक पडतो. भोग हा तर भोगावेच हा, लागतात, नाही ते कष्ट तर भोगावेच लागतात. होतातच. हा. कष्ट होतातच, कमी प्रमाणात होतात, तीव्रता कमी होते, भक्तीनी हम्म. म्हणा किंवा कशाने. पण इथे न भोगण्यासारखे का आलेलं आहे? म्हणजे मनाचे समाधान न बिघडता भोग भोगणे म्हणजे तो भोगून न. कोण सांगेल बरं? हे आपल्या फिलॉसॉफीशी निगडित आहे. मॅडम मी बोलू का? सविता बोलतेय. हा बोला. आपल्या फिलॉसॉफीशी निगडित आहे. आपण जे सोल जर्नी मध्ये शिकलो आहोत
की आपण सोल आहोत, समोरचा एक आत्मा आहे, आपला एक प्रवास आहे, समोरच्याचा एक प्रवास आहे. आणि जे काही होतंय ते त्याच्या सोल जर्नीचा प्रवास आहे, जे काही होतंय ते माझ्या सोल जर्नीचा प्रवास आहे. आणि जे होतंय ते आपलं म्हणजे सोल जर्नीचा प्रवास आहे म्हणून ते आपण त्याला माफ करायचं, आणखीन पुढे जायचं. आणि जर आपण हे माफ करण्याचं जर हे म्हणजे मनात हे असेल, तर मग त्याचा आपल्याला त्रास नाही होत. नाही, माफ करण्याचं इथे म्हटलेलंच नाहीये की बाबा मनाचे समाधान न बिघडता भोग भोगणे असं म्हटलंय. कोण सांगेल आपल्या फिलॉसॉफीशी निगडीत आहे. मॅडम इझी टू गो राहायचं असं म्हणजे त्याचं हे का तर कमी नाही. होतंय तसं होऊ द्यायचं म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणेच. हा मॅडम, आपणच केलं पाहिजे. मॅडम आपल्या फिलॉसॉफीशी जर कनेक्टेड विचारत असाल, तर भोग भोगून न भोगल्यासारखं म्हणजे आपणच जर का क्रिएटर आहे आपली फिलॉसॉफी, तर मग हे जे भोग भोगायला लागलेत ते आपल्यामुळेच निर्माण झालेले भोग आहेत. आणि ते भोगून जर संपवायचे असतील, तर ते न भोगण्यासाठी काय विचार बदलायला लागतील ते आपल्या फिलॉसॉफी प्रमाणे बदलायचे आणि ते भोग न भोगण्याचे असं मला वाटतंय. आहे थोडस जवळ आलंय. सुवर्ण मॅडम बोला. सुवर्ण मॅडम मी परत वाक्य वाचते. मनाची शांती किंवा मनाचे समाधान न बिघडता भोग भोगणे म्हणजे तो भोगून न भोगण्यासारखेच होय. समर्पण म्हणजे नाही हो मॅडम. निर्मल बोला मन सुवर्ण निश्चल मॅडम मन. बोला. निर्मल मन निश्चल मन. तुमचं सुवर्ण निर्मळ ऍक्सेप्टन्स. पण पाहिजे आणि निश्चलता पण पाहिजे, की आपण सुखाच्या मागे दुःख भोगलंय काहीच ऐकायला मानायचं नाही नाही. येते. तुम्ही गाडीत आहात का? नाही. अर्चना मॅडम बोला. ऍक्सेप्टन्स. तटस्थपणे पाहणे. मॅडम, तटस्थपणे पाहणे. मॅडम तुम्हाला निर्मल मॅडम कळतोय का अर्थ? मॅडम भोगून न भोगण्यासारखे काय आहे, न भोगण्यासारखे काय आहे हे मना म्हणते. मन जर शांत असेल तर मग ते तसंच वाटणार ना मॅडम, भोगून न भोगल्यासारखेच म्हणजे आपलं मनच जर शांत असेल आता तर. सांगते मी आपली फिलॉसॉफी काय ऍक्सेप्टन्स आहे. स्वीकार. मनामुळेच सगळं क्रिएट होतं ना. करेक्ट मॅडम, निर्मल मन निश्चल मन. पण ते स्वीकारलं तर येस काय होतच येस नाही ना. येस येस. निर्मल मन निश्चल मन. मन जर ठाम असेल तर कुठलाच काही क्रिएटच होत नाही पुढे. बस आलं लक्षात तुमच्या? मनाची शांती, मनाचे समाधान मी ठेवलंय बाबा, ढासळून दिलेलं नाहीये. मग माझं मन काही भोग क्रिएट करेल का? आपण भोग कशामुळे भोगतोय सांगा? काय रहस्य आहे भोग भोगण्याचं? मानसिकच आहे ना, मानसिक लेअर जो आहे तो. विचार आपलेच विचार. विचार विचार म्हणजे मन. मन मन. विचार हा. तयार करतो, विचारामुळे मनाचे ऍक्शन्स होतात. हे हम्म. सगळं क्रिएशन मनामुळे होतं ना, मानसिक लेअर. मी जे हम्म. म्हणते नेहमी मनन चिंतन मनन चिंतन मनन चिंतन, ते मनातच काही नाहीये. मनातच समाधान आहे, मनातच शांत आहे, मन शांत आहे, मन समाधानात आहे. तर काय भोग क्रिएट होणार आहेत सांगा बरं मला? कळालं का मला काय म्हणायचंय? मन हो क्रिएट हो करते हो. की नाही सगळं. हो मॅडम. हो, हम्म. बरोबर. म्हणजे तटस्थताही जाऊ दे, तटस्थतेत शांती असते का सांगा मला? तटस्थता मनाचे समाधान, समाधान असतं का हो तटस्थतेत? तटस्थता म्हणजे किती आनंदाच्या गोष्टी घडू देत, आनंद नाही. किती दुःखाचं घडू देत, दुःख नाही. ही तटस्थता म्हणजे चांगलंही नाही वाईटही नाही, न्यूट्रलता. इथे काय आहे? समाधान म्हटलंय ना. मग समाधान तटस्थेत येतंय का? तटस्थतेत काहीच नसतं हो. जसं माझे मिस्टर, त्यांना एव्हरी डे एव्हरी क्षण कंटेंट लिव्हिंग आहे, कंटेंट लिव्हिंग. तुमच्याही नवऱ्यांचं असेल, चेक करा. त्यांना काही नको असतं, आहे त्यात समाधानी असत. हे नाही ते नाही, असंच का केलं तसंच का केलं, कधीच नाही, कधीच नाही. मग ही तटस्थता झाली, तटस्थता कंटेनमेंट झाली. म्हणजे आनंदाच्या उकळी नाही, आनंदही नाही, काहीच नाही. पण इथे समाधान म्हटलंय म्हणून आपली फिलॉसॉफी आहे. आपली फिलॉसॉफी आपण अशीच मानतो, मनाला चांगल्या स्थितीत ठेवतो, समाधानात ठेवतो, आनंदात ठेवतो, मनाच्या शांतीत ठेवतो. आपण डिस्टर्ब नाही होत, मला घर नाही, माझी रिलेशनशिप नाही, असं नाही तसं नाही. जे आपलं नेहमी डिस्टर्बन्स आयुष्य चालू असतं ते आपण लगेच बदलतो आपल्या फिलॉसॉफीने. आपल्याला कळतो की तीच मनाची स्थिती आपल्याला त्यालाच खत पाणी घालतीये.
आपले शब्द, आपले विचार, आपले मन, हेच सगळं आपण क्रिएट करतोय. म्हणून इथे मनाचे समाधानच जर बिघडवलं नाही तर भोगच राहणार नाहीत ना. नाही तर एक उदाहरण घेऊ आपण. समजा माझ्या शरीराचे भोग आहेत. म्हणजे एक असं उदाहरण घेऊयात की समजा आता काहीतरी रोग घ्या समजा. आता हा माझा भोग आहे समजा मागच्या जन्मीचा, आणि मी सारखे दुःखी कष्टी राहिले. आता ते वजनांवरनं पण नाही का लोक, माझं वजनच एवढं, वजनच एवढं. मग काय होतं, ते वजन कमी होतं का? झालं तरी किती वेळ टिकतं. आणि मग वजन कमी नाही, वजन जास्त या चिंतेतच काय 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 मग काही या मनाच्या समाधान डिस्टर्ब झाल्यामुळे अजून रोग येतात. हृदयरोग जडेल, काही जोडेल, काही जोडेल. माझ्या वडिलांचं उदाहरण मी तुम्हाला नेहमी देते. माझ्या वडिलांचं वय आज 95 आहे. डायबेटीस आहे, हृदयाचं पण आहे काही, पण अजूनही दवाखान्यात असं फारसे ऍडमिट नाही झाले. एकदा पडले होते, दोनदा पडले होते, तेवढंच. पण काहीच नाही, व्यवस्थित खातात पितात. मन त्यांनी खूप कंटेंट नाही म्हणता येणार, पण मनाच्या ह्यानी त्यांना काही अपाय होत नाही. म्हणजे खूपच पॉझिटिव्ह मन असतं खाताना सुद्धा. कधी खातील, गोड खातील, काय खातील, काही त्यांना वाटत नाही. आता हे खाऊन काय होईल, ते खाऊन काय होईल, असलं काही नाही. मस्त एन्जॉय करतात, समाधानात राहतात. त्यामुळे त्यांच्या तब्येतीचं, आरोग्याचं रहस्य तेच आहे बघा. बाकी मनात काही दुसरं होत असेल तर मला माहिती नाहीये, पण शारीरिक लेवलवरच मी बोलतेय. ते तर कधी बोलून दाखवत नाहीत, पण शारीरिक स्वस्थ आहेत ते. आजही मस्त चालतात, फिरतात, एनर्जी लेवल सुंदर आहे. तर हे मन समाधानात ठेवल्याने काहीच भोगच येणार नाही ना वाटेस. नाही तर मी एक भोग भोगतीये, माझ्या मनाला नुसती सारखी डिस्टर्ब करतीये, मन समाधानात राहत नाहीये, मग अजून आणि अजून भोग मी क्रिएट करतेय ना. म्हणजे जसं आपण म्हणतो इच्छा, वासना या सुद्धा भोग निर्माण करतात. आपण जर काही इच्छा ठेवली, वासना ठेवली, तर याचं पाप आपल्याला जडलं जाणार आहे पुढच्या जन्मी का होईना. ते घेऊन सोल कर्मातनं आपल्याला शुद्ध करावं लागणार आहे. म्हणजे दुसराही भोग मी क्रिएट करते, एक भोग भोगता भोगता म्हणजे दुसरेही भोग सुरू होतात. शरीर पण आपण बघितलं, आपल्या मनामुळे शरीराला रोग होतात. मन 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 त्यामुळे शरीरावर रोग होतात, हे आपण बघितलं. मग दुसरेच भोग क्रिएट करून बसतो शरीराच्या ह्याचे. आणि माझं तेच झालं ना कॉलेजमध्ये असताना. नाही होत, नाही होत, मी एवढी सुंदर, मी एवढी जीवापाड कष्ट करते, काम करते, माझं असं, माझं तसं, आणि मला का यांनी डावललं, का नाकारलं. मी विचारायला गेले, अहो तुम्ही मला का नाही दिली पोस्ट स्केल, पे स्केल बदललंय. तर ते म्हणाले, मला तुम्ही कारण सांगा. म्हटलं मी सगळ्यांना समजून सांगते म्हटलं, म्हणजे मला हवं होतं असं की नाही, मी फक्त मला कारण जायचंच होतं, काय घडलं असं की यांना मला स्केल द्यावं नाही वाटलं, पोस्ट द्यावी वाटली नाही. उत्तम उत्तम मला अवॉर्ड मिळतात, माझा तिप्पट प्रगती इतर डिपार्टमेंट पेक्षा. काय कारण, म्हणजे मी एकटीच नव्हते, सगळेच हेड होतो आम्ही. त्यांना झेपत नव्हता तो पगार आमचा. पण त्यांनी काय उत्तर दिलं की आम्हाला अडचण काही नाहीये, पण तुम्ही पीएचडी केली नाही. म्हणजे पीएचडी कडे बोट दाखवलं, जे काही गरजही नव्हती तिथे. तिथे त्या ह्याच्यात लिहिलेले नव्हतं, नवीन लोकांना येणाऱ्यांसाठी ती लिहिली होती. व्हाईल आमची पोस्ट ऑटोमॅटिक त्या पदाला गेली होती. मग किती भोगलं बरं मी तेव्हा. त्यावेळेला मला काही समजत होतं का? काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. दुःख 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 दुःख. विपश्यनेला गेले, तिथे काय घडलं सांगितलं, दुःख हरण झालं. मग रडले, मला हे का नाही शिकवलं. ठीक आहे, आवाज आला हृदयातून, इतरांनी तुला नाही शिकवलं, तू शिकव ना. तर ते बीज पडलं तिथे. नंतर एक दिवस असा उजाडला की मला कळलं की अरे, रस्ता बदलायचा आता तुला. तुला इथे तर काम करून देत नाहीयेत ना, तुझं पोटेन्शियल एनर्जी वापरत नाहीयेत ना. मग दुसऱ्या कॉलेजला जा, दुसरे शिक्षक, दुसरे विद्यार्थी, असं सुरू केलं फुकट फुकट जाणं. कारण जीव आसुसलेला होता ना, काम काम काम. मरणाचं काम आवडतं मला अजूनही. बौद्धिक काम, शारीरिक नाही झेपत मला, बौद्धिक काम.
तर हे झालं. एक दिवस असा उजाडला आणि हळूहळू हळूहळू वाट काढली. मला जे काही मारून मुटकून ठेवलंय कोपऱ्यात, माझी माझी मी वाट काढली. ज्या वेळेला विहंगमचं काम सुरू झालं, ते पण एक दिवस सांगेल मी तुम्हाला कसं झालं, कसा ईश्वर जोडतो आपल्या ह्याला. आणि त्यावेळेला रिअल झालं, ओ माय गॉड, म्हणजे हा माझा अजेंडा होता. म्हणून मला फटके मारत होती ऊर्जा, बस बस जागेवर बस, बस तुझा रस्ता बदलायचाय, तुला तिकडं जायचंय, तुला तिकडं जायचंय. हे नंतर रिअलायझेशन झालं. बाप रे, म्हणजे असे असतात का आयुष्याच्या ईश्वराच्या योजना, किंवा आपल्या सोल प्रोग्रामला आपल्याला बॅट सारखं फटकन मारून, चल हा नाही रस्ता, इथे काय तू माझ्या जाळ्यात अडकली. आज मला कळतं की मी तिथे राहिले असते तर एकाच कॉलेज, एकाच, आणि ते कुठं करून देत होते. मी केवढे मोठे मोठे प्रोग्राम अरेंज केले होते, प्रिन्सिपलला नेऊन दाखवले ते मुलांसाठी, टीचिंगसाठी, नॉन टीचिंग. सर मी घेते, मला घेऊन नाही दिलं, फेकून दिलं, फेकून दिलं, फेकून दिलं. काही पण कारण काढत त्याच्यावर बोलायचंच नाही, हो म्हणायचंच नाही. म्हणून तेच 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 इकडं 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 आणलं. आपला जो आयुष्य बदलाचा 21 दिवसाचा प्रोग्राम आहे ना, तो कॉलेज टीचरसाठी केला होता, लक्षात घ्या, वेकेशन मध्ये. पण नशीब तुमचं होतं, त्यांनी तो घेऊन नाही दिला. माझ्याकडे रेकॉर्ड्स आहेत. असं टाळत होते, म्हणजे ओपन ओपन युद्ध नव्हतं, ते टाळणं होतं, टाळणं. या बाईला पुढे येऊन नाही, हिचं काय करायचं नाही, काय हे असं. दुसरं कोणी असतं तर आज कॉलेज केवढं मोठं झालं असतं. तो प्रोग्राम तुम्हाला घेतला गेला. मग मला कळालं की अरे हा अजेंडा होता. हेच तुम्हाला सांगते, हेच ईश्वरीय गोष्टी असतात. पहिल्यांदा दुःख येतं, मागं वळून आपण जर आपल्या रस्त्यांकडे बघितलं, आपल्या आयुष्याकडे बदललं, तर पुढे जातो आपण. आपण ते चेतना शक्ती आपलं नूतन मॅडमला घ्यायला लावलंय बघा मी परत आता. त्याच्यात सुंदर त्या अमेरिकेच्या गाजलेल्या पुस्तकात हेच सगळं लिहिलंय. मागचं जीवन आठवा, जोडा, फिल इन द ब्लँक्स करा, फिल इन द ब्लँक्स करा. अजून चेतना येईल तुमच्याकडे, अजून सुंदर जीवन होईल, अजून. म्हणजे त्याला ग्रॅटिट्यूड द्या जे घडलं. मग मी आज सगळ्यांना ग्रॅटिट्यूड देते तिथे. धन्यवाद, माझ्या आयुष्याला खूप अर्थ निर्माण केला तुम्ही. हे माझे धन्यवाद असतात ध्यानात, जेव्हा जेव्हा मी काही ग्रॅटिट्यूड हे करते त्याला ते असतात पहिल्यांदा, की तुम्ही मला छळलं म्हणून मला आज हे मार्ग, सुंदर आयुष्य मिळालं, धन्यवाद. तर या गोष्टी, आणि म्हणून आपल्याला हे लिहिलेलं आहे की आयुष्य हे समाधानाने, जर आपण मनात समाधान, मनाचे समाधान, मला किती उशिरा कळलं, म्हणजे किती त्याच्यावर साईड इफेक्ट झालेत, शरीरावर काय, मनावर काय, सगळ्यांवर झालेत. खूप यातना, कारण मी खूप इमोशनल सेन्सिटिव्ह आहे. भोगून बिगून झाल्यावर मला हे कळलं. मग माझ्या लक्षात आलं, माझ्या आयुष्याच्या शेवटी मला हे कळतं का. आज मला कोणतरी म्हटलं, त्याच मॅडम म्हटल्या, अंजली मॅडम, त्यांनी काल एका ह्यांना आपलं सांगितलं, शिक्षकांचं करायचंय ट्रेनिंग. तर ते एवढे खुश झाले त्यांच्यावर, आहेत का अंजली मॅडम. ते म्हणाले, तुम्ही माझ्या बर्थडेला केवढी सुंदर गिफ्ट दिली आहे, खूप सुंदर गिफ्ट दिली आहे तुम्ही मला. म्हणजे त्यांची शाळा आहे, त्यांनी काढली, आणि ते याद आहे, त्यांना आपल्याबद्दल कळलं, म्हणे खूप सुंदर गिफ्ट दिली आहे मला. म्हणजे, आणि ते म्हणाले, तुला किती ग लवकर कळलं, माझ्या आयुष्याचं मी आता उशिरा या गोष्टींकडे वळतोय, तू तर आताच लागली. म्हणून मी त्यांना म्हणायला गेले, मॅडम तुम्ही आता लागलाय, पण तुमच्या मुलीला सुरू केलं की नाही तुम्ही हे सगळं, असं म्हटल्यावर मग त्या मला म्हटल्या, अहो तिला आवड मिळालं काल. मी सांगायचं कोणी. हे असे डिस्कशन झाल्यावर बाहेर आलं, लक्षात घ्या. मग खूप मला त्रास होतो. त्रास होतो म्हणजे मला, की तुम्हाला अजून कसं कळत नाही, असं होतं मला. सगळं सांगायला पाहिजे ना. तिने तुमचं अनुकरण केलंय, तुम्ही केवढे बीज पेरले, त्या बीजा एवढं श्रेष्ठ काय असणार आहे. खूप सुंदर आनंदाची गोष्ट आहे ना, एक 4 वर्षाचं मूल हे करतंय म्हटल्यावर. शांत समाधानात न बिघडता भोग भोगणे म्हणजे तो. आता मला वाटतं, बापरे त्यावेळेला मला हे लवकर कळलं असतं तर. पण तसं काही नसतं बरं का. कारण ते दुःख भोगून 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 जो यातना होतात ना, त्यामुळे हा उजेड दिसतो. मग विपश्यनेला कशाला गेले, दुःख म्हणजे कुठून तरी कळलं, अरे दुःख हरणाचा उपाय म्हणजे विपश्यना, चला जाऊयात तिकडं.
म्हणून तर गेले ना. नसतं एवढं दुःख झालं तर कशाला दुःख हरण्याचा उपाय बघायला गेले असते. तुम्ही सुद्धा कशाला मेडिटेशन कडे आला असता. आयुष्य हे असं सुंदर आहे बघा, खूप सुंदर आहे. पण म्हणजे काही थोडीच लोक आनंदाने या मार्गात येतात. आपल्याला समाधान काहीतरी वेगळं करावं असं वाटतं म्हणून या मार्गाला आपण जोडलं जातो. आणि या मार्गाला जोडलं गेलो आपण खूप नशिबान आहोत. खूपच पुढचे लीडर्स आहोत आपण. कारण आपण हे जाणून उमजून जोडलं जातोय, करतोय, ज्ञान घेतोय, ध्यान करतोय. कोणी ध्यानाला येतं तर ज्ञानाला येत नाही. सकाळचे लोक इथे नसतात. सकाळी असणारे आणि इथे असणारे फार थोडे लोक आहेत. आणि इथे असणारे सकाळी नसतात. उठायचा कंटाळा येतो त्यांना. तर या दोन्ही गोष्टी जे करतायत त्यांना खूप 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 धन्यवाद. आणि त्या सर्वांचे अभिनंदन. आपली पाठ थोपटून घ्या. चला संपवते मी हा आपला कांड. संपलंच आहे. बाकीचं ग्राफ आणि काही काही सगळं ओवी संख्या वगैरे दिली. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी हॅलो हे मॅडम. अटेंड केलंय. हा बोला. बोला मॅडम. तुमची चेतना आमच्यापर्यंत पोहोचते म्हणून आम्हाला पोहोचणारच खूप ना. उत्साह होतो. हा, आपण एकच आहोत ना सगळे. आहे आहे. बरोबर आहे. ठीक आपण आहे. 20-22 जण मागच्या जन्मी एकत्र असलेले आहोत. हो, माझे आहोत. खरं नातेवाईक आहे सांगितलेत. अच्छा. खरं खरं. त्यामुळं आपला जो सुरुवातीपासूनचा ग्रुप आहे, लोक आहेत जे ध्यानही करतात, ज्ञानही घेतायत, हे आपण मागच्या जन्मीपासून एकत्र आहोत. आहोत. आपले बरोबर. कर्म आहे ऍक्सेप्टन्स. हो. ठीक धन्यवाद आहे. मॅडम. तर हो. सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही आवर्जून आजही सणासुदीचे आलात, हो, ज्ञान धन्यवाद. ग्रहण केलं. हो, आणि चला, कोणाला काही प्रश्न आहेत का, शंका आहेत का? सुजाता मॅडम तुम्ही कधी सुरू करणार? डिक्लेअर करा यांना. तुम्ही काय ठरवलंय? मॅडम 3, 4, 5 ला घेते. तीन तीन चार चार पाच पाच सप्टेंबर ठीक आहे. बघा 3, 4, 5 हा. ला मॅडम घेणार आहेत. 5 सप्टेंबरला काय आहे मॅडम? 5 ला काय आहे? 5 सप्टेंबर ठीक आहे, घ्या. ही देतो. शिक्षक दिन. शिक्षक शिक्षक इकडे दिन. बघा दिनानिमित्त. सुजाता कदम मॅडम 3, 4, 5 ला घेतात. 1, 2 ला सुट्टी राहील. मग 1, 2 ला आपण ध्यान घेऊयात 3:30चं. आजच 4:30च्या ध्यानाचं मी काही ठरवलेलं नाहीये सप्टेंबरला. अजून तरी काही आलेलं नाहीये. बघूयात. कोण घ्यायला तयार असेल तर खुशाल यावं आणि घ्यावं. सुलक्षणा मॅडम तयार झालेत. अजून कोण तयार झाले? सुलक्षणा मॅडम 4:30च्या ध्यानाला. नूतन पवार तयार आहेत. अजून कोणी नाव दिलंय? सुलक्षणा मॅडम. कल्पना देशपांडे मॅडमने दिलं होतं तर मन. नूतन मॅडम, सुलक्षणा मॅडम आणि कल्पना देशपांडे मॅडम, तुम्ही तिघींनी ठरवा. आणि सप्टेंबर मधलं ध्यान कार्यक्रम तुम्हाला घ्यायचं तुम्ही घ्या, तुम्हाला नाही घ्यायचं तुम्ही शेअर करा, काहीही करा. सोमवारी फक्त मला वाटलं तर मी घेणार आहे, कारण मला अजून गणपतीचं एक घ्यायचं आहे. तर मी सांगेल रविवारी. नाही तर तुम्ही सुरू करा. तिघींनी ठरवा कसं कसं घ्यायचंय. आणि सप्टेंबर महिन्यात किती दिवस घ्यायचे तुम्हीच ठरवा. रोज घेतलंच पाहिजे ना असं काही नाहीये. कारण थोडस आपल्याला 3:30चंही ध्यान करायचंय, लक्षात घ्या. तर 3:30च्या ध्यानावर फोकस करायचे आपल्याला सप्टेंबर मध्ये. कारण आहे हे काय घट बसणार आहेत आपल्याला. ते तुम्ही देवी आणल्या नाहीत अजून, 3च देवी झाल्यात. मॅडम, ज्यांना 3:30चं काही मेडिकल ह्याच्यामुळे जमत नाही आमच्यासारख्या लोकांना, आम्ही काय करावं? करायची तर इच्छा खूप आहे पण तुम्ही मॅडम 4:30चं पण करत नाहीये ना. नाही नाही, मी नाहीच ना. मला हेल्थ इश्यू, म्हणजे मला ते सकाळी उठणं नाही होते. मी 5:30ला उठून बसते. मी 5:40 मी टाकलं होतं मी तुम्हाला ग्रुपवर. एक सांगू काय श्रद्धा मॅडम? हा बघा, तुम्ही काय करा. केव्हा अवघड आहे मान्य करेल मी, की कायम त्यावेळेला उठून सदैव कामच करत राहायचंय. तुम्हाला झोपायचंय व नंतर 3:30 ते 4 ध्यान करून 4ला झोपायचंय. करून तर बघा. तुमच्या हा मनातलं काही कदाचित भाव असेल, करून बघा. ध्यानाला 4:30ला उठण्याचं सुद्धा सगळ्यांना मी सांगतेय. 4 दिवस तुम्ही तुमचं पाळा अलार्म लावून. मग 5व्या दिवशी वाटलं तर उठा, नाही तर नका उठू. तसं तुम्हाला मी सांगेल, तुम्ही 2 दिवस मनाचा निश्चय करून करा. 4ला झोपून जा.
आणि नेहमी उठतात तसंच सुरू ठेवा, करून बघा. अहो काय दिव्य करायला, करून तर बघायला काय हरकत आहे. मॅडम मला आहे ना. खूप बोलायचं यावर थोडं. 3:30च्या ध्यानाचं सांगायचं होतं थोडं. हा थांबा, मी जरा बंद करते 1 मिनिट.